मराठी माणसाकरता मुंबई महत्त्वाची आहे। नांदगावकर म्हणतात मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे असं देखील नांदगावकरांचं म्हणणं आहे। महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आणि खास करून मराठी माणसासाठी मुंबई खूप महत्त्वाची आहे। निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण जे काही लोकांचं स्वप्न आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची, आणि तशा प्रकारची आखणी करूनच त्यांचं सगळं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे। आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे। आणि म्हणून आपण ही निवडणूक अत्यंत जोमात जोशात आपल्याला लढवायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई आपल्या हातात राखायची आहे। नाशिकमध्ये भाजप उमेदवारांना गुप्त पद्धतीनं एबी फॉर्म दिले जाणार आहेत। बंडखोरी टाळण्याकरता भाजपचं मेगा प्लॅनिंग। नाशिकच्या 122 जागांकरता सर्वाधिक इच्छुक आहेत। कोल्हापूरमध्ये भाजप शिवसेनेत तणाव वाढतोय। महानगरपालिकेच्या काही जागांवरून तणाव वाढलेला आहे। दोनही पक्ष आपापल्या भूमिकेवर मात्र ठाम असल्याचं दृश्य आहे। रोहिदास लोखंडे यांना भाजपकडून पहिल्यांदाच संधी देण्यात येते। प्रभाग क्रमांक 207 मधून ते आपलं नशीब आजमावतील। रोहिदास लोखंडे यांच्या पत्नी या नगरसेविका होत्या। भाजपकडून रोहिदास लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 207 मधून ते निवडणुकीच्या मैदानात असतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।